सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. दादू हेबत यमगार नावाच्या व्यक्तीने आपल्या दोन मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. सारिका यमगर आणि अनुजा यमगर या दोन निष्पाप मुलींना केवळ चोरीच्या संशयावरून इतकी अमानुष शिक्षा देण्यात आली की त्यामध्ये एका मुलीचा जीव गेला, तर दुसरी मुलगी सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यमगर कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने या दोन मुलींवर चोरीचा आळ घेतला. या आरोपामुळे संतापलेल्या दादू यमगर या बापाने आपल्या मुलींना बेदम मारहाण केली. मात्र इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने क्रूरतेची परिसीमा गाठत दोन्ही मुलींना घराच्या छताला असणाऱ्या अँगलला रात्रभर उलटे लटकवले. कल्पना करा, संपूर्ण रात्र दोन लहान मुली उलट्या अवस्थेत लटकलेल्या, वेदनांनी तडफडत होत्या. त्या वारंवार पाणी मागत होत्या, पण त्यांच्या स्वतःच्या बापाने त्यांना पिण्यासाठी पाण्याचाही घोट दिला नाही. रात्रभर त्या असह्य वेदना सहन करत होत्या आणि अखेर या अमानुष छळामुळे सारिका या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला, तर अनुजा ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यानंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. सारिका हिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न कुटुंबाकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याचवेळी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या अनुजा हिला शुद्ध आली आणि तिने घडलेल्या सर्व प्रकार रुग्णालय प्रशासनाला सांगितला. यानंतर या संपूर्ण घटनेचा भांडाफोड झाला. रुग्णालय प्रशासनाने आटपाडी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दादू यमगर याला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून एका बापाने आपल्या मुलीवर इतक्या अमानुष अत्याचार करणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. कोणताही आरोप सिद्ध होण्याआधी अशी क्रूर शिक्षा देणे आणि तेही स्वतःच्या पोटच्या मुलींना, ही घटना अनेक प्रश्न निर्माण करते. समाजात आजही अनेक ठिकाणी लहान मुलींवर शारीरिक शिक्षा देण्याची चुकीची मानसिकता पाहायला मिळते. पण शिक्षा आणि छळ यात मोठा फरक असतो. रागाच्या भरात किंवा संशयावरून अशा प्रकारे अमानुष वागणूक देणं हे गंभीर गुन्हा आहे आणि अशा घटनांमुळे समाज हादरतो. तज्ज्ञांच्या मते मुलींवर होणारा शारीरिक आणि मानसिक अत्याचार त्यांच्या आयुष्यावर खोल परिणाम करतो. भीती, नैराश्य, मानसिक आघात अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी कोणत्याही परिस्थितीत संयम ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कठोर कारवाई होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसंच समाजात जागरूकता वाढवणेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कोणतेही मूल चूक करू शकते, पण त्या चुकीची शिक्षा म्हणून त्यांचं आयुष्य हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाहीये, विशेषतः पालकांना तर नाहीच. पालक हे मुलांसाठी आधार असतात, सुरक्षिततेची भावना देणारे असतात. पण जेव्हा पालकच अत्याचार करतात, तेव्हा ती घटना अधिक वेदनादायक ठरते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढे आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो. समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील होणे गरजेचं आहे. मुलांवर हात उचलण्याऐवजी संवाद साधणे गरजेचं आहे. कारण भीतीत वाढवलेली मुलं कधीच आत्मविश्वासाने जगू शकत नाही. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.